श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। बऱ्याच ताईंचा प्रश्न आला, कमेंट आली की ताई 2 दिवसांची पौर्णिमा आहे तर सत्यनारायण कधी करायचा। त्याचबरोबर तुम्हाला जर सत्यनारायण व्रत सुरू करायचं असेल तर या माघ पौर्णिमेपासून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हे सत्यनारायण व्रत कसं करू शकता, त्याची उत्तर पूजा, संपूर्ण साहित्य, त्याचबरोबर पौर्णिमेचा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करता येतो, पौर्णिमेचा उपवास का आणि कशासाठी करावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर सर्वात अगोदर पौर्णिमा जी आहे ती आज म्हणजे शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता लागणार आहे आणि उद्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता समाप्त होणार आहे। तर सत्यनारायण जो आहे तो तुम्ही आज सायंकाळी म्हणजे आज प्रदोष काळी सुद्धा करू शकता, कारण पौर्णिमा जी आहे ती 3:30 वाजता सुरू होणार आहे, म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथी असणार आहे। तर तुम्ही आज रात्री सुद्धा करू शकता जर तुम्हाला उद्या वेळ नसेल, उद्या कुठे जायचं वगैरे असेल तर, किंवा जर तुम्ही आज करू शकत नसाल तर उद्या तुम्ही करू शकता, कारण उद्या जी पौर्णिमा आहे ती सूर्याने बघितलेली आहे आणि आपण नेहमी एकादशी तिथी असू द्या, पौर्णिमा असू द्या, म्हणजे कोणती तिथी असेल तर ती सूर्याने बघितलेली जी तिथी असते ती आपण मानत असतो। तर उद्या सुद्धा पौर्णिमा असणार आहे, कारण उद्या 6 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे। पण उद्याचा जो दिवस आहे तो आपण पौर्णिमा म्हणूनच ओळखतो किंवा पाळतो, कारण ती सूर्याने बघितलेली आहे। आणि तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्येच जर सत्यनारायण करायचं असेल तर उद्या तुम्ही 6च्या अगोदर सत्यनारायण करू शकता, किंवा तुम्ही अगदी 6च्या नंतर प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल, कारण उद्याची तिथी ही पौर्णिमा तिथी म्हणून ओळखली जाते। क्लिअर झालं। आता जर तुम्हाला पौर्णिमेचा उपवास पकडायचा असेल तर पौर्णिमेचा उपवास कोण करू शकतं किंवा कशासाठी पकडायचा असतो, तर पौर्णिमेचा उपवास हा सर्वस्वी तुमच्या कुळाची जी कुलस्वामिनी आहे, कुळदेवी आहे, तिच्यासाठी धरला जातो। बघा, प्रत्येकाची आपली वेगवेगळी कुळदेवी असते आणि कुळदेवीचा आपला एक वार असतो। जसं की बघा, आमची आता तुळजापूरची तुळजाभवानी कुळदेवी आहे, तर आमच्या तुळजाभवानीचा वार जो आहे तो आहे मंगळवार। मग आमच्या घरामध्ये महिला काय करतात की तुळजाभवानीचा उपवास, कुळदेवीचा उपवास पकडायचा म्हटलं की मंगळवारचा उपवास पकडतात। पण आपल्यापैकी बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना काहीतरी शारीरिक व्याधी आहेत, त्या उपवास करू शकत नाही, त्यांना सहन होत नाही। पण आयुष्यामध्ये तर खूप अडचणी चालू आहेत आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलंय की कुळस्वामिनीची सेवा होत नाहीये, तुमच्याकडून कुळस्वामिनीचा मान सन्मान होत नाहीये, तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये, तुमच्या मुलामुलींचं लग्न होत नाहीये, किंवा तुमच्या मिस्टरांना, तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला नोकरीमध्ये खूप स्ट्रगल करावं लागतंय, प्रॉब्लेम करावं होत आहे, तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय, व्यापार व्यवस्थित चालत नाहीये, सतत दवाखान्याला पैसा जातोय, एक झालं की एक आजारी पडतोय व्यक्ती घरातली, तुमचं स्वतःचं घर होत नाहीये, नवरा बायकोमध्ये वादविवाद होत आहेत, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत, अशा समस्यांना जर तुम्हाला फेस करावं लागत असेल आणि प्रयत्न करूनही, उपाय करूनही यातून तुम्ही बाहेर पडू शकत नसाल तर आवर्जून तुम्ही आपल्या कुळदेवीचा जो वार असतो तो उपवास आपण करावा। पण काही कारणाने तुम्हाला ते शक्य नसेल, कारण बघा, समजा मंगळवार तर महिन्यातून 4 किंवा 5 मंगळवार येतात, मग प्रत्येक आठवड्याला उपवास करणं बऱ्याच जणांना शक्य नसतं। मग अशा वेळी तुम्ही महिन्यातून एक वेळाच पौर्णिमा येते, तर पौर्णिमा तिथीला तुम्ही आपल्या कुळस्वामिनीचा जो उपवास आहे तो तुम्ही करू शकता। म्हणजे महिन्यातून एकच दिवस पौर्णिमा, प्रत्येक महिन्यात जेव्हा पौर्णिमा तिथी येईल तर पौर्णिमा तुम्ही हे जे उपवास आहे ते करू शकतात। हा उपवास कसा करायचा असतो, तर दिवसभर फलाहार करायचा, म्हणजे तुम्ही फ्रूट खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, चहा, कॉफी वगैरे करू शकता, आणि संध्याकाळी तुम्हाला हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो। संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल, मूर्ती किंवा टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता, फोटो स्वच्छ पुसून घेऊ शकता, लाल फूल असेल तर ते आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करू शकता, तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीला वेणी किंवा गजरा अर्पण करून कुळदेवीला काहीतरी गोडाचा, जसा की खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवून तुम्ही कुळदेवीची तुमच्या आरती या दिवशी करायची आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे। आता हे झालं उपवासाचं। आता यानंतर जर तुम्हाला सत्यनारायण व्रत करायचं असेल, तुम्ही खूप कष्ट करून, तुम्ही मेहनत करून सुद्धा तुमची प्रगती होत नाहीये, तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत नाहीये,
कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये, दरिद्रतेने ग्रासलेले आहात, अगदी अर्ध आयुष्य कष्ट करण्यामध्ये गेलं पण यश काही मिळालं नाही, कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला कधीच मिळाला नाही, तुमच्या कष्टाला जे आपण म्हणतो ना की मेहनतीला जे यश असतं ते कधीच मिळालं नाही, तर अशा वेळेला तुम्ही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहावी, यासाठी हे सत्यनारायणाचं जे व्रत आहे ते तुम्ही आवर्जून करू शकता। सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमा तुम्ही करू शकता किंवा पौर्णिमेपासून संकल्प करून तुम्ही 11 दिवस 21 दिवस 51 दिवस 108 दिवस या पद्धतीने सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता। आता प्रत्येक पौर्णिमा तर किती पौर्णिमा सत्यनारायण करावा, तर सुरुवातीला तुम्ही 1 वर्षाचा संकल्प करा, प्रत्येक महिन्याला 1 पौर्णिमा, असं 12 महिने तर 12 पौर्णिमा आपला सत्यनारायण होतो, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता सत्यनारायणासाठी साहित्य काय लागतं, तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे, सत्यनारायण भगवानांचा फोटो हवा आहे। आता बरेच जण म्हणतील की आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाही, मग काय करायचं, नाही, तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा फोटो लागणारच आहे। हा तुम्हाला जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल, हा काही खूप महाग वगैरे नसतो, तर तुम्ही घेऊ शकता। सत्यनारायण भगवानांचा फोटो तुम्हाला त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे, त्याच्या समोर थोडीशी गव्हाची रास घालायची आहे, त्या गव्हाच्या राशीवर थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर आपला तांब्या जे देवपूजेसाठी आपण वापरतो तो ठेवायचा, त्याच्यामध्ये स्वच्छ देवपूजेसाठी जसं आपण जे पाणी वापरतो ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, हळद कुंकू 1 रुपयाचं नाणं 1 सुपारी आणि फूल त्या पाण्यामध्ये टाकायचं, त्यानंतर त्याच्यावर 5 नागवेलीची पानं ठेवायची, नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरीही चालतील। आता ह्या कलशावर नारळ ठेवायचं नाही, या कलशावर ठेवायची 1 प्लेट, त्या प्लेटमध्ये घ्यायचे थोडेसे तांदूळ आणि त्या तांदूळामध्ये ठेवायचा आपला जे बाळकृष्ण जे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात, बरेच जण याला रंगनाथ म्हणून सुद्धा ओळखतात बघा, तर ते आपल्या प्लेटमध्ये ठेवायचे। मागे ठेवला आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो, समोर हा कलश, त्या कलशावर प्लेटमध्ये बाळकृष्ण आणि त्याच्या समोर आपल्याला पानाचे विडे 3 ठेवायचे आहेत, 2 पान एकत्र घ्यायचं, एकावर एक ठेवायचं, देठासहित नागवेलीचं पान ठेवायचं आपल्या उजव्या साईडला, म्हणजे जो कलश आहे तर कलशाच्या डाव्या साईडला, म्हणजे सत्यनारायण भगवानांचा जो डावा हात आहे म्हणजेच आपला उजवा हात, तर आपल्या उजव्या हाताला 2 पानं एकावर एक ठेवायचे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर 1 सुपारी ठेवायची, ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप। त्याच्यानंतर दुसऱ्या आपल्या लेफ्ट साईडला आपल्या उजव्या हाताला आपण गणपती बाप्पाची सुपारी ठेवली, तर त्या पानाच्या डाव्या हाताला आपल्या लेफ्ट साईडला आपण सेम 2 पानं ठेवायचे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ 1 सुपारी, ही सुपारी झाली कुलस्वामिनीची म्हणून। याच्या परत डाव्या हाताला 2 पानं, त्याच्यावर थोडेसे तांदूळ 1 सुपारी, ही झाली वरुण देवतेची सुपारी। हे एवढं साहित्य, धूप लावायचं, दीप लावायचं, हे करायचं आहे, नैवेद्यासाठी शिरा बनवायचा आहे, थोडंसं पाणी तिथे भरून ठेवायचं आहे, या पद्धतीने रांगोळी वगैरे हे सगळं तुम्ही काढून घेऊ शकता, जे चौरंग असेल पाट असेल त्याच्या भोवताली। त्याचबरोबर आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे। आता सुरुवातीला गणपती स्वरूप जी सुपारी आहे त्याला स्नान घालायचं, पूजा हळद कुंकू फूल वगैरे अर्पण करायचं, थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवायचा, 1 रुपया दक्षिणा ठेवायची, त्यानंतर कुलस्वामिनीच्या सुपारीची पूजा करायची आहे, त्यानंतर वरुण देवतेच्या सुपारीची पूजा करायची आहे। त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, जे बाळकृष्ण आहेत त्यांना स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत बाळकृष्णांवर अभिषेक करायचा। त्यानंतर सगळे फुलं वगैरे जे काही आहे ते अर्पण करायचं, बाळकृष्णांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि जे गणपती बाप्पा कुलस्वामिनी आणि वरुण देवता आहेत यांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा, बाळकृष्णांना दक्षिणा अर्पण करायची, गणपती बाप्पा कुलस्वामिनी आणि वरुण देवतेंना सुद्धा 1-1 रुपया दक्षिणा अर्पण करायची। त्यानंतर जे काही तुम्हाला हार पुष्प वगैरे आहेत ते अर्पण केल्यानंतर सत्यनारायण कथेतील जे 5 अध्याय आहेत तर ते अध्याय वाचायचं। यासाठी तुम्हाला सत्यनारायण व्रत कथा हा छोटासा 5 अध्यायांचा ग्रंथ असतो, हा सुद्धा लागेल। तुमच्याकडे जर बाहेरचा ग्रंथ असेल जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल, तो पण तुम्ही घेऊ शकता, किंवा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा हा ग्रंथ मिळतो,
तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कोणताही असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. शेवटी काय, सत्यनारायण करण्याला महत्व आहे. कथा वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवला, कथा वाचली, त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती डायरेक्ट सत्यनारायण भगवानांची नाही करायची, सुरुवातीला गणपतीची आरती करायची, त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची. झालं, हा झाला आपला सत्यनारायण. आणि यानंतर तुम्हाला उपवास सुद्धा असेल तर मग याच्यानंतर तुमचा जो उपवास आहे तो तुम्ही सोडू शकता. आता दुसऱ्या दिवशी ह्या सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, सकाळी दिवा लावायचा, हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा, अगदी दूध साखरेचा दाखवला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर ही जी पूजा आहे ती उचलून ठेवायची. जे खालचे गहू आहेत ते आपले साठवणीतले जे गहू आहेत त्याच्यात टाकायचे, जे तांदूळ आहेत, जे साठवणीतले तांदूळ आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आणि बाकी सगळे देव वगैरे जिथल्या तिथे ठेवायचे. आणि ह्या सुपाऱ्या आहेत तर काय करायचं, एक कागद घ्यायचा किंवा एक डबी घेऊ शकता तुम्ही. जी गणपतीची सुपारी आहे ती एका डबीमध्ये ठेवायची, त्या डबीवर नाव लिहायचं गणपतीची सुपारी. दुसरी एक डबी घ्यायची, त्याच्यात कुलदेवतेची सुपारी ठेवायची, त्याच्यावर नाव लिहायचं कुलदेवतेची सुपारी. जी तिसरी वरुण देवतेची सुपारी ती तिसऱ्या डबीत ठेवायची, त्याच्यावर नाव लिहायचं वरुण देवतेची सुपारी. सेम तुम्ही कागदामध्ये पण करू शकता. आणि प्रत्येक पौर्णिमेला सेम गणपतीची स्थापना करण्यासाठी गणपतीची सुपारी वापरायची, वरुण देवतेची स्थापना करण्यासाठी वरुण देवतेची आणि कुळदेवीची स्थापना करण्यासाठी कुळदेवीची सुपारी. प्रत्येक वेळेस तीच सुपारी आपल्याला वापरायची आहे. आणि जे कलशातील पाणी आहे ते घरामध्ये शिंपडायचं. तुळस सोडून घरातील इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता. नैवेद्य जो दाखवलेला आहे तो आपण रात्रीच जेवणासोबत सगळेजण खाऊ शकतो. तो जो नैवेद्य आहे तो बाहेरच्यांना द्यायचा नाही, घरातील मंडळींनीच मिळून मिसळून खायचा आहे. आणि त्या कलशामधील जे सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते आपण तसंच ठेवू शकतो, ते पुढच्या पौर्णिमेला वापरू शकतो. तर या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण आपल्याला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. नक्कीच तुम्हाला याचे अनुभव जे आहेत ते 2 ते 3 सत्यनारायण होण्याच्या आतच तुम्हाला आपल्या घरामध्ये बरकत होत आहे. काही ना काहीतरी तुम्हाला चांगले अनुभव यायला सुरुवात होईल. एखाद्या पौर्णिमेला जर तुम्हाला पिरियड्स असतील तर घरातील इतर मंडळींनी सत्यनारायण केला तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याचबरोबर जर सुतक आलं तर ती पौर्णिमा सोडा, पुढच्या पौर्णिमेला सत्यनारायण करा. त्याचबरोबर जर तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात तर घरातील मंडळींना सत्यनारायण करायला लावा, काही हरकत नाही. बाकी नियम वगैरे असं काहीच नाहीये. बाकी फक्त एवढंच की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका त्या दिवशी, शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा, बाकी काहीही नाही. श्री स्वामी समर्थ.